मागच्या ह्याच्यात आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. त्याच्यानंतर काही मुलांचे सजेशन आले होते की जे बेसिक आहे त्याच्यापासून घ्यावं. तर आपण पहिल्या वेळेस डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन सुरू केलेलं होतं. तर तुमच्या सजेशननुसार आज आपण थोडं बेसिकपासून घेऊयात. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की जे डिफरन्शिएशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज आणि रेट ऑफ चेंज हे विथ एनी व्हेरिएबल असू शकतो. आपण जनरली एक्स घेतो, तो वाय व्हेरिएबल जर असेल तर वाय सोबतही असू शकतो, थिटा असेल तर थिटा सोबत असू शकतो. आता आपण जनरली कसं करतो, 2x + 3y हे आपलं फंक्शन आहे. समजा आपलं फंक्शन y = 3x² + 5x + 6 आहे. याच्यामध्ये आपलं व्हेरिएबल कोणते कोणते आहेत, म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. आपण 3 ची व्हॅल्यू चेंज नाही करू शकत, 5 ची व्हॅल्यू चेंज नाही करू शकत, 6 ची व्हॅल्यू चेंज नाही करू शकत. 3, 5 आणि 6 यांचे व्हॅल्यू ह्या फिक्स आहेत, त्या आपण चेंज नाही करू शकत. पण आपण याच्यात x ची व्हॅल्यू चेंज करू शकतो. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण डिफरन्शिएट करतो त्यावेळेस व्हेरिएबलला डिफरन्शिएट करतो, आपण कधीही कॉन्स्टंटला डिफरन्शिएट करू शकत नाही. आता याच्यात व्हेरिएबल x आहे, त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. त्याच्यामुळे आपण म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण समजा जर हेच फंक्शन आपलं 3θ + 5θ² + 6 असतं तर आपण काय केलं असतं, इथं आपला थिटा व्हेरिएबल आहे, 3, 5 आणि 6 इथं पण आपले जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामुळे आपण थिटालाच डिफरन्शिएट करू शकतो. जे आपलं व्हेरिएबल आहे त्याला आपण डिफरन्शिएट करतो, इथं आपण थिटाला डिफरन्शिएट करू शकतो. त्याच्यामुळं इथं जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं असलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केलं असतं आपण. मग ते d/dθ आपण नॉर्मली कसं लिहितं, d/dx. पण इथं काय येईल, इथं आपण थिटा नुसार डिफरन्शिएट करणार, त्याच्यामुळे d/dθ आणि आपलं फंक्शन आहे y आणि पुढं फंक्शन आपण डिफरन्शिएट केलं असतं. सुरुवातीला आपण फॉर्म्युले समजून घेऊया परत एकदा. फॉर्म्युल्यांची रिव्हिजनही होऊन जाईल. जितक्या वेळेस आपण फॉर्म्युले रिवाईज करू तितक्या लवकर लक्षात राहतील, आणि पाठ करून फॉर्म्युले लक्षात राहत नाही. जितक्या वेळेस रिवाईज करू तितक्या लवकर आपल्या लक्षात राहतील. फॉर्म्युले जर लक्षात ठेवायचे असले तर त्यांना दरवेळेस रिवाईज करत राहायचं. त्याच्यामुळे आपल्याला लवकर ते लक्षात राहतात जर दरवेळेस आपण रिवाईज करत असलो तर. त्याच्यामुळेच आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस फॉर्म्युले लिहून घेतो एका बाजूला, म्हणजे ते आपल्या ध्यानात राहतील म्हणून. पहिला कसं आहे, आपलं पहिला फॉर्म्युला आहे, जर एखादी गोष्ट कॉन्स्टंट असेल, आता हा आपला y, आणि आपण डिनोट कसं करतो, डेरिव्हेटिव्हला, म्हणजे हा फंक्शन आहे y, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसं लिहिणार, dy/dx. जर विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण त्याला डिफरन्शिएट करत असेल तर. आणि जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करत असेल किंवा वेगळी गोष्ट करत असेल तर ती खाली येणार, म्हणजे dy/dθ, dy/dt. जसं आपण व्हेलॉसिटीमध्ये कसं करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता व्हेलॉसिटी काय आहे, आपलं जे आपलं डिस्प्लेसमेंट आहे त्याचा होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, ds विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे टाइम, ds/dt. तसंच इथं y हे आपलं फंक्शन आहे आणि त्याला आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x, त्याच्यामुळे dy/dx. इथं y आणि dy/dx, किंवा आपण त्याला सिम्पली y' लिहितो. आता इथं फर्स्ट आपलं काय आहे, कॉन्स्टंट.
कोणतीही गोष्ट कॉन्स्टंट असेल, समजा आता 5 आहे, डी बाय डी एक्स ऑफ 5 काय येईल 0, डी बाय डी एक्स ऑफ 10 हा सुद्धा 0, डी बाय डी एक्स ऑफ ई काय येईल, ही सुद्धा एक कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळं याची एक व्हॅल्यू आहे. जसं आपलं डी बाय डी एक्स ऑफ पायची पण व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे त्याचं डिफरेन्शिएशन सुद्धा 0 येईल. पायची व्हॅल्यू काय आहे 22/7 22/7 किंवा 3.14. ती बरीच लंबी व्हॅल्यू आहे. पुढे कोणताही जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो. इथं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 हे फर्स्ट. सेकंड, आता समजा एक्स आहे, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ह्या एक्सला आपण डिफरन्शिएट करणार, तर डी एक्स डी वाय अपॉन डी एक्स, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स. आता हे कसं होऊन जाईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार नेहमी 1. जर एक्स असेल तर त्याचा डी वाय बाय डी एक्स काय येणार 1. थर्ड, आणि एक्स रेस टू एन असेल तर समजा आता एक्स रेस टू 5 आहे, त्याला ह्याचं काय डेरिव्हेटिव्ह काय येणार, इथं 5 आहे तर 5ला खाली येणार, इथं येणार, आणि 5 नंतरचा जो नंबर आहे 4 त्याला वर आणणार. आणि आता एक्स रेस टू 7 आहे, तर कसं करणार 7 इथं घेणार, आणि 7 नंबर नंतरचा नंबर काय 6 तो एक्सला पॉवरमध्ये देणार. एक्स रेस टू 27, तर 27 इकडे येऊन जाणार, आणि 27 नंबर नंतरचा नंबर कोणता आहे 26 तो पॉवरमध्ये येणार. तसंच जर एक्स रेस टू एन असेल तर एन इथे येईल, एक्सच्या पॉवरमध्ये n-1 म्हणजे एन नंतर एनच्या आधीचा जो नंबर आहे तो पॉवरमध्ये येणार. एक्स रेस टू एन, एक्स रेस टू एन, एक्स रेस टू n-1. चौथा, आता समजा एक्स रेस टू 1/2 आहे, त्याची व्हॅल्यू काय येणार रूट एक्सला आपण कसं लिहितो एक्स रेस टू 1/2. आता त्याला डिफरन्शिएट कसं करणार, त्याचं येईल 1/2 खाली, 1/2 खाली येऊन जाईल, एक्स रेस टू 1/2 - 1. आता हे 1/2 जसंच तसं एक्स रेस टू 1/2 - 1 हे होईल -1/2, आणि -1/2 ला आपण कसं करू शकतो 1/2 अपॉन एक्स रेस टू 1/2, आणि 1/2 ची एक्स रेस टू 1/2 ची व्हॅल्यू काय √x, 2√x, म्हणजे एक √x असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार 1/2√x. 5. फिफ्थ फॉर्म्युला, समजा आता एक्स रेस टू 1/x आहे, तर 1/x ला कसं लिहिणार x - 1. आता -1 इथे येऊन जाणार, एक्स रेस टू -1 आणि -1. आता हे -1 जसंच तसं एक्स रेस टू -1 - 1 -2, तर -2 ला कसं लिहिणार इथं -1 वर, आणि x² अपॉन मध्ये निघून जाणार, x -2 असल्यावर x² खाली जाऊन x² होईल, किंवा हा फॉर्म्युला झाला 1/x², 1/x -1/x². आता समजा log x आहे आपला, log x, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. 7. e रेस टू x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सिंपल e रेस टू x. 8th फॉर्म्युला, a रेस टू x आहे, तर त्याचा कसा डेरिव्हेटिव्ह काढणार a रेस टू x इंटू log ऑफ a, a रेस टू x इंटू log ऑफ a. आता समजा लॉगच आहे आपलं, हे झालं फंक्शन y, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह y' किंवा dy/dx. ती लाईन डिवाइड करते,
आता समजा लॉग ऑफ एक्सच आहे पण त्याचा बेस 3 आहे. आपण नॉर्मली कसं करतो, जर बेस चेंज करायचा असला तर लॉग ऑफ इथे ए करून घेऊया. लॉग ऑफ ए आणि बेस एक्स असेल आपण याला नॅचरल लॉग मध्ये कन्वर्ट करणार. तर काय करणार, लॉग इथं घेणार, log of x to the base e upon log of a to the base e हा आपला फॉर्म्युला. हे आपण लॉगमध्ये शिकलेलो आहे 11th क्लास. तर आता याला असं कन्वर्ट करून घेऊया. तर आता लॉग ऑफ ई टू द बेस ए हे तर कॉन्स्टंट आहे आणि लॉग ऑफ एक्सचं आपल्याला माहीत आहे. लॉग ऑफ एक्सचं काय येतं 1 अपॉन एक्स आणि हे खालचं लॉग ऑफ ई टू द बेस ए हे कॉन्स्टंट आहे. हा झाला आपला फॉर्म्युला जर लॉगमध्ये चेंज असेल तर. 1 अपॉन एक्स लॉग ऑफ ए 9. आता समजा आता ट्रिग्नोमेट्रीसाठी फॉर्म्युले. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स आणि कॉस एक्सचा जिथं सी असेल सुरुवातीला ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युलेमध्ये तर ते इथं निगेटिव्ह आणि साइन एक्स. कॉस एक्स मध्ये सी आहे तर तिथं निगेटिव्ह आणि साइन एक्स. टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स कॉट एक्स. आता इथं पण सी आलं त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह येणार. कोसेक स्क्वेअर एक्स सेक एक्स. आता टॅन एक्स साठी काय सेक स्क्वेअर एक्स तर सेक एक्स साठी सेक एक्स इंटू टॅन एक्स. टॅन एक्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये सेक एक्स येतो आणि सेक एक्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये टॅन एक्स येतो. कोसेक एक्स. आता इथं पण सी आलं त्याच्यामुळे मायनस कोसेक एक्स. कोसेक एक्सचं कसं येईल सेक एक्स सारखंच पण इथं कसं कोसेक एक्स इंटू इथं कॉट एक्स आणि इथं सी आलं आहे त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह. आता हे बघा टॅन एक्स साठी काय आहे सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये सेक एक्स येतं तर सेक एक्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये टॅन येणार सेक एक्स इंटू टॅन. कॉटच्या डेरिव्हेटिव्हमध्ये कोसेक येतं तर कोसेकच्या डेरिव्हेटिव्हमध्ये कॉट येणार कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आपला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. सेकंड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. थर्ड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. फोर्थ आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फिफ्थ आहे जिओमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. सिक्स्थ आहे लॉगॅरिथमिक डिफरेंशिएशन. सेवंथ आहे
डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन. आता आपण मागच्या वेळेस डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन सुरू केलं होतं, पण यावेळेस काही मुलांना पूर्णपणे समजलेलं नाही आहे, त्याच्यामुळे बेसिक पासून करूया थोडं. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कसं करतो, समजा आपलं एक फंक्शन आहे साइन एक्स. आता इथे एक्स आलाय, मग त्याला आपण डिफरन्शिएट कसं करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स जे फंक्शन आहे, जर साइन थिटा असतं आणि आपल्याला डिफरन्शिएट करायचं असतं तर विथ रिस्पेक्ट टू थिटा केलं असतं. आणि dy अपॉन dx. इथं पण dy by dx ऑफ हे फंक्शन साइन ऑफ एक्स दोन्ही बाजूचं डिफरन्शिएशन करायचं. इथं dy अपॉन dx म्हणजे d by dx ऑफ y आणि इज इक्वल्स टू d by dx ऑफ साइन एक्स. आता इथं काय आहे, dy dx ऑफ y dy अपॉन dx करणार इज इक्वल्स टू dy अपॉन dx या साईडला, आणि साइन एक्स साठी आपलं डेरिव्हेटिव्ह काय येतोय, कॉस एक्स. कॉस एक्स हे झालं आपलं आन्सर. तसंच आता समजा आपलं फंक्शन y इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स. आता लॉग ऑफ एक्स साठी आपलं आधी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ वाय. दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू, आता लॉग ऑफ एक्स साठी काय आहे आपलं 1 अपॉन एक्स. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स. हा आपला फॉर्म्युला. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. हे आन्सर आहे, त्याच्यामुळे त्याला ब्रॅकेट करून घेणार. आता आपलं फंक्शन आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x रेज टू क्यूब प्लस 5. आता याला डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू y. एक्स आपला व्हेरिएबल काय आहे एक्स. डिफरन्शिएट हे कंपल्सरी आहे, दरवेळेस लिहावं लागणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि जर इथं थिटा असलं तर विथ रिस्पेक्ट टू थिटा. जे आपलं व्हेरिएबल राहील त्याच्यानुसार आपण डिफरन्शिएट करून घेणार. डी बाय डी एक्स ऑफ वाय दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. आणि प्रत्येक ठिकाणी डिफरन्शिएट करणार. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 3x क्यूब प्लस डी बाय डी एक्स ऑफ 5. आता एक्स स्क्वेअर साठी आपलं कसं, एक्स रेस टू जर n असेल तर आपण कसं करतो, n एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे आधी n ला खाली करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो वर लिहिणार. इथं कसं येईल, हे dy बाय dx. dy अपॉन dx. आता हे फर्स्ट एस साठी आता फॉर्म्युला झाला, याला ब्रॅकेट करून घ्यायचं. डी बाय डी एक्स इथं एक्स स्क्वेअरचं कसं येणार 2x प्लस 3. आता एक्स क्यूब आहे, आता इथं हे 3 इथं येऊन जाणार 3. आणि एक्स क्यूब साठी एक्स 3 मायनस 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ 5. 5 हे आता कॉन्स्टंट नंबर आहे, त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाणार. इज इक्वल्स टू 2x जसं तसं प्लस 3 इंटू 3 9 इंटू हे किती होणार 3 मायनस 1 2 एक्स स्क्वेअर. आणि 0 लिहायची गरज नाही. डी वाय बाय डी एक्स.
समजा आता आपला थर्ड प्रॉब्लेम. आता इथं कसं आहे, y इज इक्वल टू 4 साइन ऑफ एक्स. आपण काय पाहिलंय, जर एखादा कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. म्हणजे समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ 5 0, डी बाय डी एक्स ऑफ 4 आपण 0. आता पण इथं कसं आहे, हे 4 आलेला आहे तो फंक्शन सोबत आलाय, साइन एक्स सोबत आलाय 4. त्याच्यामुळे काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे प्रत्येक वेळेस लिहिणं हे कंपल्सरी आहे पेपरमध्ये लिहिणं, कारण हे फंक्शन आहे एक्स आपलं, त्याच्या विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट करतोय. त्याच्यामुळे हे दरवेळेस लिहिणं आपल्याला कंपल्सरी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार, डी अपॉन डी एक्स ऑफ इथं वाय आणि डी अपॉन डी एक्स ऑफ 4 साइन ऑफ एक्स. आता इथं काय येईल, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, आता 4 इकडे निघून येणार, हा कॉन्स्टंट आहे त्याला इकडे घेऊन टाकायचं, आणि डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन काय आपलं फक्त साइन एक्स इथं राहील. डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स. इथं 4 कॉन्स्टंट आहे आणि डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्सचं काय आहे, डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू कॉस एक्स. हे झालं आपलं आन्सर, डी वाय अपॉन डी एक्स. आता समजा आपलं y इज इक्वल्स टू रूट एक्स आहे, रूट एक्स. त्यासाठी कसं येईल, एक्स रेस टू, यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे, रूट एक्स इज इक्वल्स टू 1/2 रूट एक्स. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कसा आला बघूया. याचं कसं होतं 1/2. आता कसं एक रूट एक्सला कसं लिहू शकतो, 1/2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू 1/2 आहे ना, ते कसं होईल 1/2, हे 1/2 खाली येईल आणि 1/2 -1. फॉर्म्युला काय आपला, एक्स रेस टू एन जर असेल तर एन एक्स एन -1 हे बनतं. इज इक्वल्स टू 1/2 आणि एक्स रेस टू 1/2 -1 किती होईल, -1/2. आता हे वरच्या बाजूला आहे, जर हे मायनस वर जर असेल तर ते खाली जाऊन पॉझिटिव्ह होऊन जातं, 1/2 इज इक्वल्स टू 1/2 जसंच तसं, आणि एक्स रेस टू -1/2 खाली जाऊन पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे 1/2 होईल. आणि एक्स रेस टू 1/2 ला आपण कसं लिहू शकतो, 1/2 अंडर रूट ऑफ एक्स डी वाय अपॉन डी एक्स. नेक्स्ट क्वेश्चन. आता समजा y इज इक्वल्स टू 1/रूट ऑफ एक्स. आता याला कसं लिहिणार, 1/x रेस टू 1/2, पण आता हे खालच्या बाजूला आहे 1/2, हे वरच्या बाजूला जाऊन खालच्या बाजूला मायनस आहे, तर वरच्या बाजूला जाऊन प्लस होऊन, इथं प्लस आहे तर वरच्या बाजूला जाऊन मायनस होऊन जाईल, -1/2. आता याला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy
डी बाय डी एक्स ऑफ वाय दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. डी बाय डी एक्स ऑफ हे एक्स रेस टू मायनस 1/2. आता ह्याचं कसं होईल डी वाय अपॉन डी एक्स आणि हे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू मायनस 1/2 इथं कसं येईल मायनस 1/2 इथे येऊन जाईल खालच्या बाजूला आणि एक्स रेस टू मायनस 1/2 मायनस 1. आपला फॉर्म्युला काय एक्स रेस टू जर एन असेल तर एन एक्स रेस टू याला -1 करावं लागतं. इज इक्वल्स टू एक्स रेस टू इथं -1/2 जसंच तसं एक्स रेस टू -1/2 -1 म्हणजे -1/2 -1 हे प्लस होऊन जाईल. कसं करणार याला -1/2 प्लस 1 आता मायनस ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर हे कसं हे 1 प्लस 2 अपॉन 2 हे झालं 3/2 आणि इथं मायनसचं चिन्ह हे मायनस 3/2 एक्स रेस टू -3/2. आता याला जर खाली नेलं तर हे वरच्या बाजूला मायनस आहे आणि खालच्या बाजूला जाऊन प्लस होऊन जाईल -1/2 अपॉन एक्स रेस टू 3/2. हे झालं आपलं आन्सर. याला कसं लिहू शकतो -2 अपॉन एक्स रेस टू 3/2 dy अपॉन dx. Next question number 6. Cos x plus tan x plus sin x plus x square plus root of x. त्याच्यामध्ये सगळं इज इक्वल्स टू वाय. हे आपलं मोठं फंक्शन आहे. याला कसं करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy d बाय dx ऑफ y. या फंक्शनला दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. d बाय dx ऑफ cos x प्लस d बाय dx ऑफ tan x प्लस d बाय dx ऑफ sin x प्लस d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस d बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ x. आता dy अपॉन dx. cos x साठी काय इथं मायनस त्याच्यामुळे इथे येणार cos x म्हणजे इथं मायनस येणार. cosचा डेरिव्हेटिव्ह काय आहे साइन ऑफ x प्लस टॅनचा काय आहे सेक स्क्वेअर x प्लस साइनचा काय cos x प्लस रूट x साठी काय येणार 2x. 2 इकडे येणार आणि 2 मायनस 1 प्लस अंडर रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आपण बघितलेला आहे 1/2 अंडर रूट ऑफ x. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. आता समजा y इज इक्वल्स टू साइन ऑफ x स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे साइन x साठी काय वापरतो आपण साइन x ची डेरिव्हेटिव्ह काय cos x राईट. पण आता इथं x आहे का नाही x स्क्वेअर आहे त्याच्यामुळे आपल्याला साइन x ला डिफरन्शिएट करावं लागणार आणि एक्स स्क्वेअरला सुद्धा दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्यासाठी काय करायचं डी बाय डी एक्स ऑफ वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे लिहिणं कधीच विसरायचं नाही कारण हे कंपल्सरी आहे एक्झाममध्ये. डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर
आता एक्स स्क्वेअर याच्यामध्ये इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स नाही, डी वाय अपॉन डी एक्स. आणि साईन एक्ससाठी आपला डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स, कॉस आणि एक्स. पण इथे एक्स आहे का, नाही, त्याच्या जागी काय आहे, एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर जसंच तसं. एक्स जर असतं तर डायरेक्ट साईन कॉस एक्स लिहून निघून गेलो असतो, पण इथे एक्स स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे एक्स स्क्वेअरला सुद्धा आपल्याला डिफरन्शिएट करावं लागणार. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर जसंच तसं इंटू. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स रेस टू एन जर असेल तर आपण काय लिहितो, एन एक्स रेस टू एन मायनस वन. इथं काय येईल मग, 2 इकडे येऊन जाईल आणि 2 मायनस 1 1 इज इक्वल टू 2x. याचा आन्सर काय येईल, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू 2x कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. याला ब्रॅकेट करून घ्यायचं आन्सरला, म्हणजे एक्झामिनरला कळतं हे आपला आन्सर आलंय म्हणून. बोर्ड पॅटर्नमध्ये दरवेळेस हे करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस मी एक्झाम्पल देतो त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल सोडून बघायचं आणि आन्सर माझ्या आन्सरसोबत नंतर मॅच करून बघायचं. बरोबर आलं तर तुम्हाला समजायला लागलं. क्वेश्चन नंबर 8. y इज इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स. आता इथं कॉस एक्स असतं तर लगेच मायनस साइन एक्स लिहून काम झालं असतं, पण इथं कॉस एक्स आहे का फक्त, नाही, एक्सच्या जागी काय आहे, लॉग एक्स. त्याच्यामुळे आपल्याला कॉस एक्सचंही कॉस एक्सला डिफरन्शिएट करायचं आणि त्याच्यानंतर लॉग एक्सला पण डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. आता कॉस एक्स साठी काय आपला फॉर्म्युला, इथं मायनस आलाय म्हणून सी जर असलं तर मायनस घ्यायचं. इथं सी आलाय त्याच्यामुळे मायनस ऑफ साइन ऑफ एक्स. साइन एक्सचं कॉस एक्स आणि कॉस एक्सचं मायनस साइन एक्स, कारण कॉस एक्सला लागलंय सी. मायनस साइन एक्स. आता वाय डी ऑफ डी बाय डी एक्स ऑफ वाय, दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. आणि कॉस एक्सचं काय येणार, साइन ऑफ एक्स मायनस साइन ऑफ एक्स, कारण इथं सी लागलंय मायनस आणि इथं एक्स आहे का, नाही, त्याच्या जागी काय आलंय, लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्स. पण आता लॉग ऑफ एक्स हे एक्स आहे का, नाही, एक्स असतं तर मायनस साइन एक्स लिहून काम झालं असतं, पण आता हे लॉग ऑफ एक्स आलाय त्याच्यामुळं या लॉग ऑफ एक्सला डिफरन्शिएट करून घेणार. लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन एक्स. आता याला लिहून घेणार कसं, मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन हे एक्स डी वाय अपॉन डी एक्स. क्वेश्चन नंबर 9. cos of tan of x plus sin of रूट x आणि हे आहे आपलं फंक्शन y. आता इथं काय आहे, cos ऑफ tan ऑफ x आहे आणि sin ऑफ रूट ऑफ x आहे. इथं डबल फंक्शन आले, ते कसं सॉल्व्ह करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, हे दरवेळेस लिहिणं आहेच आपल्याला. आणि डी वाय अपॉन डी एक्स, दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. डी वाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ रूट ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स साठी काय फॉर्म्युला आहे, साइन ऑफ एक्स. इथं कुठं लिहिलं आहे आपण, साइन एक्स साठी कॉस एक्स आणि कॉस एक्स साठी साइन ऑफ एक्स. पण इथं सी लागलाय त्याच्यामुळे इथं मायनस साइन ऑफ इथं काय आलंय, कॉस एक्स साठी काय मायनस साइन ऑफ, पण इथे साइन ऑफ एक्स, पण इथं एक्सच्या जागी काय आहे टॅन ऑफ एक्स. हे जसं तसं लिहून टाकायचं.
आणि टॅन ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन आहे. तिथं जर एक्स असतं तर काम झालं असतं, पण आता टॅन ऑफ एक्स आल्यामुळं त्यालाही आपल्याला डिफरन्शिएट करावं लागणार. टॅन ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स साठी काय डेरिव्हेटिव्ह आपला कॉस ऑफ एक्स. इथं कॉस ऑफ एक्स लिहून घेणार, पण इथं एक्स आहे का नाही, इथं आलाय रूट ऑफ एक्स. त्याच्यामुळे यालाही रूट ऑफ एक्सला सुद्धा डिफरन्शिएट करून घेणार. इज इक्वल्स टू dy अपॉन dx मायनस साइन ऑफ टॅन ऑफ एक्स जसं तसं लिहिणार. आणि टॅन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर एक्स प्लस आता कॉस ऑफ रूट ऑफ एक्स जसं तसं इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, रूट एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स. हा फॉर्म्युला याला ब्रॅकेट करून घ्यायचं. 1/2 रूट ऑफ एक्स dy अपॉन dx मायनस सेक स्क्वेअर एक्स इंटू साइन ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस इंटू कॉस ऑफ रूट ऑफ एक्स अपॉन 2 रूट ऑफ एक्स याला ब्रॅकेट करून घ्यायचं. हे झालं आपलं आन्सर. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू वाय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे कंपल्सरी दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घ्यायचं. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता कॉस ऑफ एक्स साठी काय वापरतो आपण, इथं सी आलाय म्हणजे इथं मायनस येणार, आणि इथं साइन ऑफ एक्स हा झाला आपला फॉर्म्युला. फॉर्म्युला दरवेळेस लिहून घ्यायचा म्हणजे लक्षात राहत जाईल. प्रत्येक एक्झाम्पलच्या वेळेस फॉर्म्युला लिहायचा. जितक्या वेळेस लिहू तितक्या लवकर लक्षात राहील. आणि इतक्या वेळेस लिहून जर तयारी केली तर परत कधी विसरणार पण नाही. dy अपॉन dx कॉस एक्स साठी आपला आहे मायनस ऑफ साइन ऑफ इथे एक्स आहे का नाही, एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर हे आपलं एक्स आहे इथं. पण मला आता हे एक्स आहे का नाही, त्याच्यामुळे याला हे डिफरन्शिएट करून घ्यायचं. एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इंटू आता इथं एक्स स्क्वेअर साठी काय येणार 2x आणि 5 स्क्वेअर हे तर आपलं कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो, त्याच्यामुळे 0 तो लिहिला नाही तरी चालतो, प्लस 0. ठीक आहे. मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इंटू 2x याला चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायचं. dy अपॉन dx आधी 2x करायचं, त्याच्या आधी मायनस आणि साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर होईल तेवढ्या वेळेस जे सिंगल एक्स वाला फंक्शन असतं एक्स स्क्वेअर एक्स क्यूब हे आधी घ्यायचं आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर काय होता आपला 11. क्वेश्चन नंबर 11 अंडर रूट ऑफ कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स हे आहे आपलं फंक्शन y. आता याला डिफरन्शिएट करणार. इथं कॉस ऑफ एक्स आहे पण इथे एक्स आहे का नाही, लॉग ऑफ एक्स आहे आणि रूटचं पण फंक्शन आहे, त्याच्यामुळे आधी सुरुवात कुठून करायची, रूट पासून सुरुवात करायची. जर आपलं रूट एक्स हे जर असतं तर आपण काय कसं केलं असतं, याला 1/2 अंडर रूट ऑफ एक्स हा आपला फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला, हा ध्यानात ठेवायचा नेहमी. आणि प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहून घ्यायचा म्हणजे आपल्या लक्षात राहतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स
डी बाय डी एक्स ऑफ वाय, दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार, इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स. ओके, आता कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स अंडर रूट मध्ये, त्याच्यामुळे आधी अंडर रूट काढून घेणार, अंडर रूटचं डेरिव्हेटिव्ह घेणार, 1/2 अंडर रूट ऑफ कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स. हा फॉर्म्युला कशासाठी आहे, जर अंडर रूटमध्ये एक्स असेल तर, पण अंडर रूटमध्ये एक्स आहे का नाही, हे पूर्ण फंक्शन आहे, त्याच्यामुळे ह्या फंक्शनला परत डिफरन्शिएट करून घेणार, डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू. आता कॉस एक्स साठी आपला फॉर्म्युला काय आहे, कॉस एक्स, इथं सी आलं म्हणजे मायनस येणार, मायनस साइन ऑफ एक्स, कॉसला साइन, साइनला कॉस, पण साइनच्या पुढे सी नाही त्याच्यामुळे काय येणार पॉझिटिव्ह मध्ये कॉस एक्स, आणि कॉसच्या आधी सी आहे त्याच्यामुळे मायनस साइन एक्स. टॅनला सेक स्क्वेअर, सेकला सेक एक्स इंटू टॅन एक्स, कॉटला कोसेक स्क्वेअर, पण कॉटमध्ये सी आलाय त्याच्यामुळे मायनस, आणि कोसेकला मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कारण त्याच्यामध्ये सी आलाय त्याच्यामुळे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. 1/2 अंडर रूट ऑफ कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स, जसं तसं राहणार, इंटू कॉस एक्स साठी काय फॉर्म्युला आहे, मायनस साइन ऑफ एक्स, मायनस साइन ऑफ एक्स, पण इथं एक्स आहे का नाही, काय आहे लॉग ऑफ एक्स, जसं तसं लिहिणार लॉग ऑफ एक्स, पण आता लॉग ऑफ एक्स हे सुद्धा फंक्शन, त्याच्यामुळे काय करणार त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार, इज इक्वल्स टू डी वाय अपॉन डी एक्स 1/2 अंडर रूट ऑफ कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू, आता इथं मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स, आणि लॉग ऑफ एक्स साठी आपला डेरिव्हेटिव्ह काय, लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x अपॉन 1/x. आता याला चांगल्या पद्धतीने लिहून घेणार, मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन 2, हे एक्स इथे येणार, हे एक्स, इथला एक्स फक्त इथं घेतलं चांगला दिसावं म्हणून, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स, हे झालं आपलं आन्सर, डी वाय अपॉन डी एक्स, आणि याला सजून घ्यायचं, ब्रॅकेट केलं झालं सजून घ्यायचं. आणि दरवेळेस ज्यावेळेस आपण क्वेश्चन आन्सर शीटमध्ये आन्सर लिहितो त्यावेळेस त्याला ब्रॅकेट करून घ्यायचं, म्हणजे जो एक्झामिनर आहे त्याला कळून जातं की हे आपलं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 12, आता 5/3 cot x minus tan x इज इक्वल्स टू y, हे आपलं फंक्शन आहे, ह्याच्यात cot x tan x पण आहे आणि 5/x पण आहे, आणि जर आपलं 5a/x असलं तर कसं लिहिणार, लॉग ऑफ a/x असल्यावर 2 मिनिट, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, a/x इंटू लॉग ऑफ a, जे खाली आहे त्याचं लॉग घेणार, हा आपला फॉर्म्युला, हा आधी लिहून घ्यायचा म्हणजे आपल्या लक्षात राहील. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे दरवेळेस लिहिणंच आहे आपल्याला, त्याला काय करू शकत नाही. आता दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घ्यायचं, डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि डी बाय डी एक्स ऑफ 5/3 cot ऑफ एक्स मायनस टॅन ऑफ एक्स, हे सगळं पॉवरमध्ये, हे तिरपं झालं थोडं, चालतंय, फक्त एक्झाममध्ये असं नाही करायचं. डी वाय अपॉन डी एक्स, आता 5/a हे पूर्ण एक्स, ह्याचं काय असेल 5/x म्हणजे 5/3 cot ऑफ एक्स मायनस टॅन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ 5, ह्या याच्यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार, आणि डी बाय डी एक्स ऑफ हे पूर्ण फंक्शन 3 cot ऑफ एक्स मायनस टॅन ऑफ एक्स.
इज इक्वल्स टू dy अपॉन dx 5 raised to 3 cot of x minus tan of x into log 5 आणि cot x साठी काय आहे आपला फॉर्म्युला cot x असेल तर इथं c आले म्हणजे मायनस cosec स्क्वेअर x मायनस cosec स्क्वेअर x आता हे 3 आधीपासून आहे ते 3 इकडे लिहून घेऊया मायनस tan x आहे tan x साठी काय मायनस sec स्क्वेअर x इथं c का नाही त्याच्यामुळे मायनस येणार नाही प्लस sec स्क्वेअर x पण इथं मायनस त्याच्यामुळे हे sec स्क्वेअर x आता आन्सर चांगल्या पद्धतीने लिहून घेऊया जरा dy अपॉन dx 5 raised to 3 cot of x minus tan of x into log 5 आणि हे पूर्ण फंक्शन मायनस cosec स्क्वेअर मायनस 3 cosec स्क्वेअर x मायनस sec स्क्वेअर x त्याला थोडं चांगलं करून घ्या हा 3 आहे तसंच राहणार फक्त हे मायनस बाहेर काढू मायनस 3 cot of x मायनस tan of x इंटू log 5 इंटू 3 आता हे दोन्ही मधून मायनस काढलेला आहे बाहेर त्याच्यामुळे cosec स्क्वेअर x प्लस sec स्क्वेअर x इज आपला आन्सर dy अपॉन dx आणि जर कोणाला आता याच्यात काही सजेशन द्यायचे असतील काही प्रॉब्लेम असतील व्हिडिओमध्ये जर तुम्हाला शेअर करायचे असतील आणि वाटत असेल काही याच्यामध्ये चेंज हवा आहे की शिकवण्यामध्ये थोडाफार चेंज हवा असेल तर आपला जो ग्रुप आहे ना व्हॉट्सअप ग्रुप कोणता आहे आपला 12th राजमुद्रा त्याच्यावर सजेशन पाठवा मी पाहून त्या पद्धतीने चेंज करेल आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा